हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज बिझनेस बाबा या प्लॅटफॉर्मवरती, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव विशाल आणि आपल्याबरोबर आहे सुप्रीत. तर आज आम्ही दोघं तुमच्या बरोबर बिझनेस वर्ल्डमधील सध्याचा ट्रेंडिंग टॉपिक आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे. आणि तो म्हणजे ट्रॅडिशनल बिझनेस वर्सेस ऑनलाईन बिझनेस. म्हणजेच ट्रॅडिशनल बिझनेस करावा की ऑनलाईन बिझनेस करावा आणि याच्यामधला फरक काय आहे आणि आपण कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण ऑनलाईन मध्ये किंवा ट्रॅडिशनल बिझनेसला सोडून आपण ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये काय एंटर केलं पाहिजे, ह्या सगळ्याच गोष्टींची क्लॅरिटी आज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. तर आज आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्याबरोबर जॉईन झालेलो आहे आणि तसंच आम्ही फेसबुक लाईव्ह मध्ये सुद्धा आहे. सो फेसबुक लाईव्हला कोणी बघत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकताय आणि नक्कीच तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर देखील करू शकताय की जे कोणी ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये काम करायला इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी हा नक्कीच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट पण करू शकताय आणि आमच्या बरोबर तुमचं मत सुद्धा मांडू शकताय किंवा शेअर सुद्धा करू शकताय की जेणेकरून ज्याला याचा बेनिफिट हवा आहे किंवा ज्याला याची गरज आहे त्याच्यापर्यंत इन्फॉर्मेशन सुद्धा पोहोचेल. तर सुरुवात करण्याआधी सुप्रीत काय बोलू शकतोस की आपण सुरुवात करायची आहे, पण तोपर्यंत तुला काय बोलायचं आहे? सगळ्यात पहिला की हे जे आपण डिस्कशन्स आता करतोय तर ह्याच्यामध्ये बेसिक ह्याचे असे खूप भरपूर सारे लाईव्ह सेशन्स आम्ही करणार आहे या प्लॅटफॉर्मवरती. तर त्यातलाच आज जो आपला पहिला टॉपिक असणार आहे तो म्हणजे ट्रॅडिशनल बिझनेस वर्सेस ऑनलाईन बिझनेस असं डिस्कशन इथे आपण आता करणार आहे. येस. तर फ्रेंड्स, आता आपण काय करतोय की ट्रॅडिशनल पार्ट जो आहे, ट्रॅडिशनल बिझनेसचा जो पार्ट आहे किंवा ट्रॅडिशनल बिझनेसचा जो काही थॉट प्रोसेस असणार आहे किंवा अँगल असणार आहे तो मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि जो काही ऑनलाईन इंडस्ट्री असेल किंवा ई कॉमर्स इंडस्ट्री, ऑनलाईन इंडस्ट्री या संबंधित जास्त करून सुप्रीत बोलेल. आणि बाकी जर तुम्ही बघायला गेला तर हे पूर्ण डिस्कशन टाईप असणार आहे. आणि तुम्ही आम्हाला विचारलं तर इतरांच्या पेक्षा तुमच्याकडे वेगळं काय आहे, तर मी असं सांगेन की यामध्ये कुठलाही फॉर्मॅलिटीज नाही आहेत किंवा कुठल्याही अशा गोष्टी वापरलेल्या नाही आहेत की ज्या तुम्हाला फक्त एक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. तर या ठिकाणी प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठीचाच हा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यासाठी आम्ही कुठेही ब्लेझर वगैरे सूट घालून बसलेलो नाहीये, कारण रिअल आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस आम्हाला शेअर करायचे आहेत, ना की आम्हाला त्या सगळ्या गोष्टींवरती फोकस नाही करायचा आहे. आणि रिअल आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस शेअर करत असताना फॉर्मॅलिटीज बाजूला ठेवून बऱ्याच गोष्टी ज्या बरोबर आहेत त्या बरोबर आणि ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या बोलायला लागतात. किंवा आता जे मार्केटमध्ये होतंय ते डोळे बंद करून बघण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे काही पारदर्शकता असायला पाहिजे ती आम्ही या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हाच आमचा मोठा आहे. इथून पुढे सुद्धा हाच राहणार आहे आणि जेणेकरून यातून एक नवीन एक्झिस्टिंग उद्योजकांना जे काही ऑलरेडी कोरोनामुळे थोडंसं डिप्रेशनमध्ये असतील त्यांना सुद्धा एक थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि मोटिवेशनच्या बरोबर काही ट्रिक टेक्निक्स आणि स्ट्रॅटेजी भेटतील. हे आम्ही म्हणेन की मोटिवेशन तर खूप आहे इंटरनेटवरती, आम्हाला मोटिवेट नाही करायचं तुम्हाला, पण आम्हाला ट्रिक टेक्निक्स आणि स्ट्रॅटेजीज द्यायचे आहेत आणि त्या मध्ये तुम्हाला व्हिडिओच्या बऱ्याच स्ट्रॅटेजी मिळणार आहेत, बऱ्याच ट्रिक अँड टेक्निक्स मिळणार आहेत. मग त्या सेल्सच्या असतील, मार्केटिंगच्या असतील, डिस्कशन मध्ये हे सगळे येणारच आहे. तर सुरुवात करूया आपण पहिल्यांदा ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे काय. मी सुरुवात करतो ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे काय इथून आणि मग मी पास ऑन करतोय ते पुढे सुप्रीतकडे. तर ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे काय, तर ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे आजपर्यंत आपण ज्या गोष्टी आपल्या एरिया लिमिटेड, समजा एखादं शॉप आहे, एक क्लोथिंगचं शॉप आहे आणि ते क्लोथिंगचं शॉप आपण आपल्या एरियामध्ये फिजिकली एका शॉपमध्ये सुरू करतो आणि त्या ठिकाणी कस्टमर्स येतात आणि कस्टमर्स त्या ठिकाणी बाय करत असतात. तर आपण आपल्या लोकल एरियामध्येच काम करत असतो आणि त्याला खूप लिमिटेशन्स असतात. सो या पद्धतीनेच आपण काम करत राहिलो तर याला आपण ट्रॅडिशनल बिझनेस म्हणायला काही हरकत नाही. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ज्याचे करून याचा कुठलाही प्रेझेन्स ऑनलाईन वरती नाहीये, कोणत्याही वेबसाईट वरती नाहीये, कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती नाहीये आणि कुठलाही कस्टमर यांचा ऑनलाईनच्या माध्यमातून येत नाहीये. सो असे जे बिझनेसेस होते ते सगळे ट्रॅडिशनल बिझनेसेस मध्ये येतात. तर आपले रेग्युलर क्लोथिंग शॉप्स असतील, मोबाईल शॉप्स असतील किंवा किराणाचे स्टोअर्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या फिजिकल प्रोडक्ट्स मध्ये डील केलं जायचं किंवा अगदी इन्फॉर्मेटिव्ह प्रोडक्ट जरी असले तरी सुद्धा ते सुद्धा फक्त ऑफलाईन मध्ये होत होते, तर त्या सगळ्यांना आपण ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये कन्सिडर करायला काहीच हरकत नाही. सो आता आपल्याला सुप्रीत सांगेल की व्हॉट इज मीन बाय ऑनलाईन बिझनेस किंवा ऑनलाईन बिझनेस म्हणजे काय किंवा ई कॉमर्स बिझनेस म्हणजे काय. आता बेसिकली जर आपण बघितलं गेल्या 2 वर्षामध्ये कोरोना आलं आणि कोरोना
कोरोना ज्यावेळी आल्यानंतर आज आज सुद्धा लोक भरपूर अशी लोक आहेत की जी वाट बघत बसलेले आहेत की आपलं पहिल्यासारखं होणार आणि परत बिझनेसेस चालू होणार. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की आता दुनिया पूर्णपणे बदललेली आहे आणि परत जुन्यासारखं होणार नाही आहे. कारण की गोष्टी खूप चेंज झालेल्या आहेत आणि ड्रास्टिकली चेंज झालेल्या आहेत. म्हणजे ज्या गोष्टींना अराउंड 5-6 वर्ष लागले असते पुढे पूर्ण ऑनलाईन मध्ये शिफ्ट होण्यासाठी, त्या गोष्टी एकदम फास्ट फॉरवर्ड झालेल्या आहेत बिकॉज ऑफ कोरोना. तर त्यातला सगळ्यात मोठा इम्पॅक्ट जो झालेला आहे तो झालेला आहे बिझनेसेसला. आणि भरपूर असे बिझनेसेस आहेत ज्यांनी टाइम टू टाइम टाइमली लगेच क्विक ऍक्शन्स घेऊन त्यांच्या बिझनेसना ऑनलाईन घेऊन गेले आणि त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी कमी नुकसान झालं. तर सगळ्यात बेसिकली ऑनलाईन बिझनेस जर थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर बेसिकली इन्स्टेड ऑफ तुमचं जे स्टोर असतं, एक फिजिकल रिटेल स्टोर असतं, त्याच्याऐवजी तुमचं एक ऑनलाईन वेबसाईट असते आणि कस्टमर रादर देन कमिंग इन टू युअर स्टोर तो डिरेक्टली तुमच्या वेबसाईट वरती येतो. तिथे सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे डिरेक्टली त्याला सगळं कॅटलॉग तुमचा बघायला मिळतो. तो तिथे बाय करतो, तुम्हाला ऑर्डर भेटते आणि तुम्ही ती कस्टमरच्या घरी डिरेक्टली ऑर्डर डिलिव्हर करता. आता सगळेजण म्हणजे हे ऑनलाईन बिझनेस काय सांगण्यासारखं हे नाही, कारण की जेवढे पण लोक आहेत मॅक्सिमम लोक जे इंटरनेट वापरतात ते आज ऑनलाईन शॉपिंग करतातच. त्यामुळे त्यांना बेसिक्स हे तरी माहितीच आहे की फ्रंट एंड कसा असतो. आपण बघतो वेबसाईट वरती, आपण ऑर्डर करतो आणि आपण बाय करतो. मग एक कुरिअर कंपनी त्या कस्टमर कडून पिकअप करते, सॉरी त्या वेंडर करून किंवा मार्केट प्लेस करून किंवा जो काही सेलर असेल तिथून पिकअप करते आणि ती आपल्या डिरेक्टली आपल्याला होम डिलिव्हरी त्याची मिळते. तर ओके, म्हणजे बेसिकली थोडक्यात काय की या ठिकाणी असं म्हणायचंय की तुमचा जो काही कस्टमर आहे तो तुमच्या ऑनलाईनच्या फॉर्म मध्ये होऊ शकतो, म्हणजे तो तुम्हाला ऑनलाईन मधून भेटू शकतो आणि तुम्ही त्याला बरोबर, किंवा सर्व्हिस देत असाल तर ती सर्व्हिस सुद्धा ऑनलाईनच्या फॉर्म मध्ये देताय, करेक्ट, एन्क्वायरीज हँडल करताय ऑनलाईनच्या फॉर्म मध्ये. तर ऑनलाईन इंडस्ट्रीचा त्याच्यामध्ये तुमचा प्रेझेन्स असला पाहिजे, हा बेसिक क्रायटेरिया. आणि तो जर ऑनलाईन असेल करेक्ट, तर तो ऑनलाईन इंडस्ट्रीचा पार्ट झाला. मग तो करेक्ट, करेक्ट. फिजिकल प्रोडक्ट विकू दे, इन्फॉर्मेटिव्ह प्रोडक्ट विकू दे, किंवा किंवा तो कोणत्याही टाईपचे बिझनेस करू दे, बेसिकली कन्सल्टिंग कोणताही असू दे, प्रोडक्ट, कोचिंग असू दे, फक्त तो कोणताही प्रोडक्ट ऑनलाईन असला पाहिजे. करेक्ट, कोणताही प्रोडक्ट असू दे किंवा कोणतीही सर्व्हिस असू दे, तो ओके, म्हणजे बेसिकली असं काही ऑनलाईन नाही की फक्त फिजिकल प्रोडक्ट्स असायला फिजिकल पाहिजे असं प्रोडक्ट. काही. येस, नॉर्मली मी पण माझ्या जे काही माझे स्टुडंट्स आहेत तर मी पण त्यांना नेहमी म्हणत असतो की जर तुम्ही ऑनलाईन नाही तर तुम्ही या जगातच नाहीये नाही, किंवा तुमचं करेक्ट, अस्तित्वच या पृथ्वी तलावरती नाहीये, असं मी एक जोकचा पार्ट असं म्हणत असतो मी नेहमी. सो ही रियालिटी आहे. ही आज रियालिटी आहे. त्यांना ते सिरियसनेस समजावा म्हणून मी तशा पद्धतीने नेहमी बोलत असतो. तर आपल्याला आता हे तरी समजलं की ट्रॅडिशनल बिझनेस म्हणजे काय आणि ऑनलाईन बिझनेसेस मध्ये काय, शॉर्टमध्ये आपण एकदम क्लिअरली सांगितलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊया, स्टार्टिंग अप बिझनेसेस मध्ये जाऊया की बिझनेसेस स्टार्ट करत असताना कोणत्या गोष्टींमध्ये काय होऊ शकतं आणि म्हणजे ट्रॅडिशनल मध्ये काय होऊ शकतं आणि ऑनलाईन मध्ये काय होऊ शकतं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सो मी पहिल्यांदा ट्रॅडिशनलचं एक्सप्लेन करतो. बघा मित्रांनो, जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करत असतो तेव्हा ट्रॅडिशनल मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की रजिस्ट्रेशन करणं, त्याच्यानंतर ते अप्रुव्हल घेणं, त्याच्यानंतर बऱ्याच लिगल तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचा फिजिकल बिझनेस असतो त्या ठिकाणच्या लोकल एरियामधून तुम्हाला गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हल्स घ्याव्या लागतात. तर असे बरेच अप्रुव्हल्स तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये ऑफलाईन बिझनेसेसमध्ये किंवा ट्रॅडिशनल बिझनेसेसमध्ये घ्यायला लागतात. आणि ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये नवीन एंटरप्रिनर्स असू देत किंवा रनिंग एंटरप्रिनर्स जरी असले तरी सुद्धा, एक्सपिरियन्स एंटरप्रिनर्स असले तरी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी खूप साऱ्या टाइम आणि एनर्जी द्यावा लागतो, पैसाही खर्च होतो. कारण ह्या लिगल ऍक्टिव्हिटीज किंवा ह्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज क्लिअर होण्यासाठी बराच वेळ जात असतो. सो थोडंसं या ठिकाणी विचार करायला गेलं तर ऑनलाईनशी कम्पेअर केलं तर मला या ठिकाणी असं वाटतं की ट्रॅडिशनल मध्ये बऱ्याच गोष्टी थोड्याशा कॉम्प्लेक्स असतात. स्टार्टिंग अप बिझनेसमध्ये, अगदी स्टार्टिंग करण्यासाठी बिझनेसमध्ये थोडेसे कॉम्प्लेक्स असतात असं मला वाटतंय सर. तर आता ऑनलाईन विषयी काय, स्टार्टिंग अप बिझनेस ऑनलाईन बिझनेस विषयी काय म्हणतोय सुप्रीत, आपण ते जाणून घेऊया. आता परमिशन्स, एक भरपूर लोकांना काय गैरसमज आहे की रिटेल म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या ह्याच्यामध्ये, सी बेसिकली बिझनेस हा बिझनेस आहे. इट इज अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर त्यांचे जे काही रूल्स आहेत ते
ते तर सगळ्यांसाठी सेमच आहे, वेदर इट इज अ ऑनलाईन बिझनेस किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन प्रोसेस, वेदर इट इज अ ऑनलाईन प्रोसेस किंवा ऑफलाईन प्रोसेस. बेसिकली जर तुम्ही प्रोप्रायटरशिप जरी रजिस्टर करत असाल ऍज अ प्रोप्रायटर, तर तो एक बिझनेस एंटिटी जो रजिस्ट्रेशनचा पार्ट आहे तो दोन्हीसाठी सेमच आहे. फक्त डिफरन्स एवढाच येतो की त्याच्यामध्ये टेक्निकली गव्हर्नमेंट तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन देत नाही की तुमचा जर रजिस्टर्ड बिझनेस असेल तर तुम्ही फक्त ऑनलाईनच करायचा किंवा फक्त ऑफलाईनच करायचा. ऑनलाईन बिझनेस ओके. करणे हा एक मोड ऑफ बिझनेस आहे तुमच्या पर्टिक्युलर बिझनेससाठी, की तुम्ही तिथून तुमचा बिझनेस एक्सपांड करू शकता. म्हणजे ओके. जे सो आत्ताचे या एक्झिस्टिंग ठिकाणी थोडक्यात जे आपल्याला असं म्हणता येईल का की ट्रॅडिशनल बिझनेसच्या जर स्टार्टिंग करण्यासाठीची जे काही कॉम्प्लेक्सिटी असते किंवा कॉम्प्लेक्स नेचर आहे त्याचं स्टार्टिंग अप करण्यासाठीचं, ऍज कम्पेअर टू जर ऑनलाईन मध्ये केलं तर काय म्हणणं आहे की बाबा कुठलं कॉम्प्लेक्स असू शकते, की ट्रॅडिशनल कॉम्प्लेक्स असू शकते रिटेल की वाला जास्त ऑनलाईन? कॉम्प्लेक्स आहे, कारण की रिटेलमध्ये तुम्हाला रिअल इस्टेट इन्व्हॉल्व्ह झालं, मग रिअल इस्टेट अग्रीमेंट्स आल्या सगळ्या, आणि प्लस त्यामध्ये कॅपिटल पण इन्व्हॉल्व्ह झालं जास्त, कारण की तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागणार, रेंट द्यावं लागणार आणि बाकी सगळ्या येस. गोष्टी. आणि डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत जर का गेलं तर तो रिअल इस्टेटचा पार्ट फक्त डॉक्युमेंटेशन मधून बाहेर जातो, पण बेसिक तुमचं बिझनेस रजिस्ट्रेशन जे असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं कंपनी फॉर्मेशन असेल, मग प्रोप्रायटर असेल किंवा LLP असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल, तर हे तुम्ही कोणतंही करून ते दोन्ही ह्याच्यासाठी सेमच येतं, म्हणजे वेदर इट इज ऑनलाईन और इट इज ऑफलाईन, दोन्हीमध्ये ते सेमच येतं. ओके. त्यामुळं तो आता बेसिक कॉम्प्लेक्सिटी ऑनलाईन मध्ये तशी कमीच आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की बाबा आता आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला ऑनलाईन मध्ये जायचं आहे, ऑनलाईन बिझनेसेस करायचे आहेत, पण बऱ्याच लोकांना भीती असते. पण त्या ठिकाणी एक लक्षात त्यांना येईल आता की जर कॉम्प्लेक्सिटीचा विचार केला, लिगॅलिटीचा विचार केला किंवा या पद्धतीने विचार डॉक्युमेंटेशनचा विचार केला तर ऑनलाईन मध्ये इझी आहे स्टार्टअप करणं. आपण फक्त स्टार्टअप विषयी बोलतोय की स्टार्टअप करणं इझी आहे. पुढे पुढे तुमचा एक ठराविक लेवलला बिझनेस गेला तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे काहीतरी रूल्स असणार आहेत आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्ही त्या स्लॅब मध्ये आला तर त्या ठिकाणी तुम्हाला ते फॉलो करायलाच पाहिजे. बरोबर. किंवा डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स असतील तर त्या प्रोडक्टचा गव्हर्नमेंटचा काय क्रायटेरिया तो तुम्हाला फॉलो करावा लागणारच आहे. पण इझी टू स्टार्ट म्हणजे जसं की आता आपण फक्त फिजिकल प्रोडक्ट न घेता समजा की इन्फॉर्मेटिव्ह प्रोडक्ट घेतला, तर आज मला जर इन्फॉर्मेटिव्ह प्रोडक्ट मध्ये जायचं असेल तर मला काही इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. माझा मोबाईल आहे, मोबाईल मधून मी लोकांना टीच करू शकतोय. त्यासाठी मला कुठे रजिस्ट्रेशन नाही केलं तरी सुद्धा चालतंय. माझं एक ब्रँड नेम मी तयार केलं आणि त्या ब्रँड नेम खाली माझं नाव देऊन मी फेसबुक पेजवरती आणि प्लॅटफॉर्मवरती टाकलं, युट्यूबवरती टाकलं आणि ऍटलिस्ट कुठल्याही झूम प्लॅटफॉर्म किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म ऑनलाईनचा वापरला, तिथून जरी शिकवायला सुरुवात केली तरी तिथून सुद्धा माझा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. सो थोडक्यात काय की तसं बघायला गेलं तर फिजिकल मध्ये करण्यापेक्षा ऑनलाईन मध्ये इझी आहे ऍज स्टार्ट करण्यासाठी. आता आपण पुढच्या मुद्द्याला येतो तो म्हणजे काय की फिजिकल प्रेझेन्स. सो फिजिकल प्रेझेन्स या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करता, ट्रॅडिशनल मध्ये मी बोलतोय की ट्रॅडिशनल मध्ये जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू करता तर डेफिनेटली तुम्हाला एक फिजिकल प्रेझेन्स असावा लागतो. कारण आपण असं म्हणतो की फिजिकल प्रेझेन्स असेल तर त्या ठिकाणी कस्टमर येतील, मग ते कस्टमर त्या ठिकाणी तुमचे प्रोडक्ट्स बघतील किंवा आपल्याशी कम्युनिकेट करतील आणि ते समजून घेतील की बाबा कशा टाईपचा कुठले प्रोडक्ट्स आमच्याकडे अवेलेबल आहेत, कुठल्या सर्व्हिसेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि फिजिकल प्रेझेन्समध्ये मग तुम्हाला ऑफिसेस ठेवावे लागतात, त्याचबरोबर ऑफिसमध्ये तुमचा ते बोर्ड्स लावा आणि तिथे इंटेरियर असलं पाहिजे, कारण कस्टमर ऍक्च्युअल मध्ये तिथे एंटर करणार आहेत. सो या सगळ्या गोष्टी ट्रॅडिशनल मध्ये येतात आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की इनिशियल कॉस्ट वाढते, त्याचबरोबर ऑपरेटिंग कॉस्ट सुद्धा वाढत असते. कारण ज्यावेळी तुम्ही सगळे उभा करता, शॉप असेल, इंटेरियर असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा प्रोडक्ट्स ठेवता किंवा सर्व्हिसेस ऍड करता आणि तिथे काही तुमचे एम्प्लॉईज असतील तर या ठिकाणी सुद्धा तुमचं काय होतं, फिजिकल प्रेझेन्स मेंटेन करण्यामध्ये तुमचा इनिशियल कॉस्ट प्लस ऑपरेटिंग कॉस्ट वाढते. तर आता सुप्रीत तू काय सांगशील की ऑनलाईन मध्ये कशा पद्धतीने फिजिकल प्रेझेन्स लागतो की नाही लागतो, काही गरज आहे का? आता बेसिकली तसं म्हणायला गेलं तर ते डिपेंड करतं कम्प्लिटली बिझनेस मॉडेलवरती. जर फॉर एक्झाम्पल देऊन सांगू शकतो. येस, जर आपण लेन्स कार्टचं एक्झाम्पल घेतलं तर टेक्निकली लेन्स कार्ट ही ई कॉमर्स कंपनी आहे, पण त्यांना फिजिकल प्रेझेन्स महत्वाचा आहे कारण की लोकांना ते खूप प्रयत्न करायला लागले. त्यांनी भरपूर टेक्नॉलॉजी वगैरे इंटिग्रेट केलेली आहे, पण तरी सुद्धा माणसांना एक सवय आहे की जाऊन आपण एकदा प्रोडक्ट बघून घालून चेक करायचा, बघायचं आणि मग ऑर्डर करायचं. तर अशा केसेसमध्ये वगैरे फिजिकल प्रेझेन्स गरजेचा असतो.
पण मॅक्सिमम म्हणजे जेवढे पण आपण छोटे मोठे जे बिझनेसेस किंवा प्रोडक्ट्स वगैरे जर का आपल्याला एखादा ऑनलाईन हे करायचं असेल तर माझ्या मते अजिबात गरज नाही आहे ऑनलाईन फिजिकल प्रेझेन्सची. फिजिकल प्रेझेन्सचा अजून एक ऑनलाईन मध्ये कसं आहे, भरपूर लोकांना असं वाटतं की फिजिकल प्रेझेन्स झिरो असतो ऑनलाईन मध्ये, पण तसं ओके. टेक्निकली नाही आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा प्रोडक्ट वगैरे शिपिंग करायला सुरुवात करता, तर तो प्रोडक्ट स्टोअर करायसाठी तुम्हाला एक फिजिकल लोकेशन पाहिजे. ओके. सो दॅट इज, हा फिजिकल लोकेशन पाहिजे. पण या ठिकाणी आपण असं पण एक पॉइंट मला नोट करायचं आहे की हे जेव्हा मी समजा एक्झाम्पल आपण घेऊया की ई कॉमर्स मधलंच एक्झाम्पल घेऊया की ट्रॅडिशनल मध्ये समजा माझं क्लोदिंगचं एक शॉप आहे. सो मला त्याच्यासाठी एक सेपरेट गोडाऊन पण पाहिजेच. बरोबर. पण हेच जर मी आता ऑनलाईनला शिफ्ट झालो तर माझं Right. ऍक्च्युअल मध्ये जे काही डिस्प्लेचं जे शोरूम आहे ते तरी क्लोज होईल. करेक्ट करेक्ट. मला आणि फक्त गोडाऊन मेंटेन करायचं आहे. गोडाऊन आणि मेंटेन करायचं आहे, प्लस गोडाऊन मेंटेन करणं इझी आहे ऍज कम्पेअर टू शोरूम मेंटेन करणं. शोरूम हे करणं. सो करेक्ट. आणि हे प्लस प्लस हा गोडाऊन तुमचं लोकॅलिटी कोणतीही असू शकते. म्हणजे हा ज्यावेळी आपण एखादं रिटेल स्टोअर काढतो त्यावेळी आपल्याला मार्केट प्लेस मध्ये ती जागा घ्यावी लागते. पण हा इन टर्म्स हा ज्यावेळी तो आपण ई आपण आता कॉमर्स. पुढे पुढे येतोय आपण की त्या राईट. मुद्द्यावरती आपण पुढे येतोय. सो या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे की मी तुम्हाला कोणत्या मुद्द्यावरती होतो आपण की फिजिकल प्रेझेन्स हा असावा लागतो. सो ट्रॅडिशनल मध्ये फिजिकल प्रेझेन्स हा असावाच लागतो. त्याच्याशिवाय आपण बिझनेस ग्रोथ करू शकत नाही किंवा कंटिन्यू करू शकत नाही. आणि त्या पद्धतीने कस्टमर सुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट होत नाहीत, कारण त्या ठिकाणी फिजिकल टच पॉइंट्स चा वापर जास्त केला जातो ऍज कम्पेअर टू ऑनलाईन बिझनेस. आणि ऑनलाईन बिझनेसमध्ये अगदी व्हर्च्युअली कनेक्ट होऊन सुद्धा आपण फिजिकल टच न इंट्रोड्यूस करता सुद्धा आज लोक प्रोडक्ट्स बाय करतायत हे आपण बघतोय. सो बरोबर. हा एक इथे बेनिफिट आहे की ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये फिजिकल प्रेझेन्सची रिक्वायरमेंट इनिशियली तरी नसते. भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही जर ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस मॉडेल क्रिएट करत असाल की तुमचे ऑफलाईन पण शोरूम्स आहेत आणि ऑनलाईन पण आहेत, तर त्यावेळी तुम्ही करू शकताय. नाहीतर बरेच असे बिझनेसेस आहेत जे आपण बघणार आहे ज्यांचा ऑफलाईन प्रेझेन्सच नाहीये. करेक्ट. ऑफलाईन कस्टमरला सर्व्हिस देण्यासाठी फेस टू फेस प्रेझेन्स नाही. त्यांचे स्टोअर्स असू शकतात, त्यांचे वेअर हाऊसेस असू शकतात, पण फिजिकली कस्टमरला येऊन शोरूम मध्ये बघण्यासाठी असे शोरूम सज्ज नाहीये. तर या ठिकाणी तो आपला कॉस्ट वाचू शकतोय आणि इझी आहे विदाउट प्रेझेन्स ऑनलाईन मध्ये बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. बरोबर. आता पुढचा आपला तो आहे म्हणजे काय, लोकेशन सिलेक्शन आणि लोकेशन. आता आपण जो बघत होतो की जो कस्टमरचा आहे, तर त्या ठिकाणी आपण येतोय आता की मार्केट प्लेस वरती. सो आता आपण डिस्कस करतोय तो म्हणजे काय की ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये लोकेशन किती मॅटर करते. बघा फिजिकल मध्ये जर काम करत असेल तर माझा जर समजा क्लोदिंगचं शॉप आहे किंवा मोबाईल शॉप आहे किंवा माझा किराणा स्टोअर आहे, ग्रोसरी स्टोअर आहे, तर हे मी असं कुठेतरी जंगलमध्ये तयार करून चालेल का? नाही चालणार. कारण मी कुठे असले पाहिजे, माझे कस्टमर सिटी प्लेसेसमध्ये, माझे कस्टमर गाव भागामध्ये आहेत किंवा माझ्या डिस्ट्रिक्ट प्लेसला आहेत. तर ज्या ठिकाणी क्राऊड आहे, ज्या ठिकाणी कस्टमर आहे, त्याच ठिकाणी मला हे शोरूम्स ओपन करायला पाहिजे. बरोबर ना? सो त्याच ठिकाणी मला काय आलं की मग मला लोकेशन पाहिजे. मग ते लोकेशन प्राईम असलं पाहिजे. मग प्राईम लोकेशनला गेलो तर परत एक्सपेन्सेस वाढणार. मग बाय करत असेल तर तो एक्सपेन्सेस असतील, किंवा जर मी रेंटवर घेत असेल तर तो एक्सपेन्सेस आहेत. तर प्लस लोकेशन फाइंड आउट करणं, त्या ठिकाणावरून मला जो काही रॉ मटेरियल आणायचा आहे तो सुद्धा जवळ असला पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी ट्रेडिशनल बिझनेसेसमध्ये येतात. आणि मग यामुळे काय होत असतं की बऱ्याचशा गोष्टी अनवॉन्टेड गोष्टी यामध्ये इंट्रोड्यूस होतात आणि त्यामुळे आपला काय होतं की एक्सपेन्सेस वाढतात. आणि याचं सोल्युशन म्हणून तर आपण मूव्ह करतोय ऑनलाईन कडे ऍक्च्युअली. नाहीतर एक ट्रेंड म्हणून फक्त मूव्ह करत नाहीये, कारण याचे सोल्युशन शोधतोय किंवा कुठे आपले माझे मॅन्युफॅक्चरर शोधतोय की बाबा कमी खर्चामध्ये मी मॅन्युफॅक्चरिंग कसं करेन. डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर शोधतोय की बाबा कमी याच्यामध्ये मी सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करेन किंवा डिलिव्हर कसं प्रोव्हाइड करेन. करेक्ट. सो याचं सोल्युशनच ऑनलाईनकडे शिफ्ट होते. तर आता आपल्याला जाणून घ्यायचंय की लोकेशन सिलेक्शन आणि लोकेशनचा किती इम्पॉर्टन्स आहे ऑनलाईन बिझनेसमध्ये. ऑनलाईन बिझनेसमध्ये लोकेशन तुमचं एवढंच अशा ठिकाणी पाहिजे की जिथं कुरिअर कनेक्टिव्हिटी आहे, जिथं एखादा कुरिअरवाला माणूस येऊन तुमच्याकडून पिकअप करून घेऊन जाऊ शकतो. हा ओके. आणि मला असं वाटतं की कुरिअरवाले आता खूप अगदी रुरल एरियामध्ये सुद्धा पोहोचलेले आहेत. म्हणजे मग असं म्हणायचं काय, म्हणजे असं म्हणायला लागणार नाही की बाबा तिथे इंटरनेट पाहिजे आणि कुरिअर फॅसिलिटी. बाकी आणि त्या ठिकाणी पोस्ट पण वापरू शकतो का आपण, गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट पोस्ट, इंडिया पोस्ट पण आपण वापरू शकतो. येस, इंडिया पोस्ट तर अगदी छोट्या छोट्या एरियामध्ये पोहोचलेला आहे. छोट्या म्हणजे इंडियामध्ये जेवढे पिनकोड्स आहेत, जिथं पिनकोड आहे तिथं पोस्ट आहेच. येस.
सो म्हणजे असं काही नाही की रुरल एरियामध्ये सुद्धा आपण प्रोडक्ट डिलिव्हर करू शकतो, किंवा राईट, रुरल एरियामध्ये जे ट्रॅडिशनल प्रोडक्ट डिझाईन केले जातात, मग ते किंवा आपण हँडमेड प्रोडक्ट डिझाईन केले जातात, ते राईट, तिथूनच तो जो कोणी मॅन्युफॅक्चरर असेल तो तिथूनच डायरेक्टली शिफ्ट करू शकतो किंवा सेल करू शकतो. करेक्ट. बरोबर. अजून बेसिक लोकेशनच्या बाबतीत तर ह्याच्यामध्ये काय जास्त असं हे नाही. तुम्ही बेसिक ऑनलाईनचा फंडा तोच आहे की तुम्ही कुठेही बसून कुठेही विकू शकता. येस, म्हणजे सगळ्यात मेन प्लस पॉइंट आहे. रिक्वायरमेंट नाहीये किंवा लोकेशन सिलेक्शन करावं राईट, लागतं, लोकेशन प्राईम लोकेशन असायला पाहिजे, या राईट. सगळ्या पॉइंट्स या ठिकाणी कन्सिडरेशन करायची काही गरजच गरजच नाही. आणि नाहीये. लिटरली तुम्ही ज्यावेळी स्टार्ट करताय त्यावेळी तुम्ही तुमच्या घरातून स्टार्ट करू शकता. येस, म्हणजे अगदी घरातून स्टार्ट करू शकतो आपण. तेच म्हणतोय की राईट, इझी टू स्टार्ट आहे, लो इन्व्हेस्टमेंट मध्ये स्टार्ट करू शकतोय, बरोबर. फ्लेक्सिबिलिटी आहे, टेक्नॉलॉजी तुमच्या मोबाईलमध्येच आहेत, त्यामुळे मोबाईलवरून सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकताय. ओके, सो आपण आता रिकॅप करूया की थोडक्यात आपण काय बघितलं की व्हॉट इज मीन बाय ट्रॅडिशनल बिझनेस आणि ऑनलाईन बिझनेस. तर आपण डेफिनेशन बघितल्या की हे म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघितलं की स्टार्ट करणं कुठलं इझी आहे, त्याच्यानंतर आपण फिजिकल प्रेझेन्स विषयी बघितलं की एखाद्या लोकेशनचं काय इम्पॉर्टंट असू शकते ते बघितलं आपण. तर आता आपण पुढच्या पॉईंटला जातोय मध्ये काय की कॉस्ट ऑफ सेटिंग अप. आता कॉस्ट ऑफ सेटिंग अप म्हणजे काय की मी स्टार्ट केला बिझनेस, पण स्टार्ट केल्यानंतर मला इनिशियली काही सेटअप बसवावं लागतं, मग सेटअप मध्ये सगळ्या गोष्टी येतात. तर आता मी थोडंसं कॉस्ट ऑफ सेटिंग अप मध्ये म्हणजे काय की सेटअप बसवायचं आहे मला, तर याच्यामध्ये ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये काय असतं बघा की एखादं सेटअप बसवायचं असेल तर पहिल्यांदा शॉप आपण घेतलं, शॉप घेतल्यानंतर इथे इंटेरियर करा, इंटेरियर घेतलं फर्निचर करा, फर्निचर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मटेरियल भरा, जे काही आपलं फिजिकल प्रोडक्ट्स आहेत ते, सर्व्हिसेस देत असाल तर त्यासाठी एम्प्लॉई पाहिजेत, तर एम्प्लॉईना हायर करा, कस्टमर सर्व्हिस देण्यासाठी कस्टमरला त्या ठिकाणी अगदी बसण्यापासून ते डेमो देण्यापर्यंतच्या सगळ्या सुविधा तुम्हाला ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये फिजिकली मेंटेन कराव्या लागतात. सो आणि तो पूर्ण सेटअप करणं म्हणजेच इनिशियल इन्व्हेस्टमेंट ह्यूज होते, आणि ह्यूज इनिशियल इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे परत त्यामध्ये प्रोडक्ट सुद्धा खरेदी करावे लागतात. सो इनिशियल इन्व्हेस्टमेंट ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये खूप असते, आणि तुम्ही लो इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा लो याच्यामध्ये सुरूच करू शकत नाही, कारण त्या लेवलचं तुम्हाला प्रॉफिट मार्जिन ठेवून जर विकायचे असतील किंवा मार्केटिंग करायचं असेल तर तुम्हाला प्रॉफिट मार्जिन हाय ठेवावे लागतात, आणि जर असं करायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीच्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस हाय क्वालिटीच्या द्याव्याच लागतात. तर मग आता सुपरीत ऑनलाईन मध्ये काय म्हणायचंय की बाबा सेटअप मध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी आहे, खूप खर्च आहे, की कसं आहे की सेटअप करू शकतो आपण कमी वेळामध्ये? सेटअप आपण इझिली करू शकतो. म्हणजे टू स्टार्ट विथ ऑनलाईन बिझनेस म्हणजे बेसिकली काय आहे की इन्स्टेड ऑफ मीटिंग युअर कस्टमर फेस टू फेस, म्हणजे समोरासमोर कस्टमरला भेटण्याच्या ऐवजी तुम्ही व्हर्च्युअली त्याला भेटताय जिथं तुम्ही ऑलरेडी आहे. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं की माझ्याकडे एखादा प्रोडक्ट आहे, तर माझ्याकडे वेबसाईट नाही किंवा काय नाही, पण माझ्याकडे खूप चांगला प्रोडक्ट आहे जे लोकांना हवा आहे. तो प्रोडक्टचा मी फोटो काढला आणि तुम्ही फेसबुकवरती जरी सगळ्यांना सांगितले की हा माझा प्रोडक्ट आहे आणि याचे असे असे फीचर्स आहेत किंवा जे काय असेल ते, आणि लोक तुम्हाला डिरेक्टली तिथे कम्युनिकेट करून तिथून बाय करू शकतील. ज्यावेळी ते ट्रान्झॅक्शन होतं फेसबुकवरती सुद्धा इन मेसेज, तो सुद्धा एक ऑनलाईन बिझनेसच झाला. तो एक ऑनलाईन तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं आणि तो एक देवाणघेवाण केली गुड्सची आणि व्हॅल्यूची, तर तो बेसिकली ऑनलाईन बिझनेसच झाला. मग स्टार्ट करायसाठी तर सेटिंग अप म्हणजे तुम्ही 0 पैशामध्ये तुम्ही चालू करू शकता. ओके, सो याच्यामध्ये असंही काही लोक प्रश्न विचारतात की मला ऑनलाईन यायचं म्हणजे माझी वेबसाईट असायलाच पाहिजे का, मग याच्याविषयी असं काय? नाही, असं नाही. ऑनलाईन येणं म्हणजे तुमची स्वतःची वेबसाईट असली पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या फेसबुक प्रोफाईल वरून तुम्ही सेल करू शकता, तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईल वरून सेल करू शकता. तुम्ही मग असे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत का की जर समजा आपण याच्यामध्ये जाऊया की एक एक्झाम्पल आपण इन्फॉर्मेटिव्ह प्रोडक्ट्स मधले घेऊया किंवा टीचिंग मधले घेऊया, आणि एक एक्झाम्पल आपण फिजिकल प्रोडक्ट्स मधले घेऊया. तर असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत का किंवा अशा काही स्ट्रॅटेजी आहेत का? एक स्ट्रॅटेजी आपण आता एक्सप्लेन केली की डायरेक्ट फेसबुकवरती फोटो तुम्ही क्लिक करून टाका आणि त्याच्या कॉन्टॅक्ट नंबर द्या, तिथून तुम्हाला लीड जनरेट होतील. ओके, सो अजून असं काही सांगू शकतोस का की जे मला इनिशियली स्टार्ट करण्यासाठी विदाउट वेबसाईट, विदाउट इन्व्हेस्टिंग मोर मनी मी कसं करू शकतो किंवा कुठल्या असे भरपूर वेबसाईट्स आहेत. एक म्हणजे इन्स्टामोजो आहे. इन्स्टामोजो वरती तुम्ही तुमचं स्वतःचं हे करू शकता, प्रोडक्ट लिस्टिंग करू शकता, स्टोर, स्वतःचा स्टोर. येस. परत दुकान आहे, माय दुकान वरती तुम्ही फ्रीमध्ये हे करू शकता. जर तुम्हाला तुमचं स्वतःचं URL जोडायचं असेल तर तुम्हाला ऍडिशनल चार्जेस वगैरे द्यावे लागतात, पण माय दुकान वरती आहे. प्लस इन्स्टा मोजो आहे. परत रेझर पे वरती तुम्ही
इंस्टाग्राम वरून विकू शकताय अगदी रेझर साध्या पे सोप्या. वरती, येस, डिजिटल प्रोडक्ट्स वगैरे तुम्ही इझिली इन्स्टामोजो, रेझर पे वरती विकू शकताय. बाकी फिजिकल साठी पण ते आहेत ऑप्शन्स अवेलेबल. सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय येतो लोकांचा पुढे, सगळ्यात प्रश्न काय येतो की मी प्रोडक्ट पण आहे माझ्याकडे, मी फेसबुकवरती ऑर्डर घेईन पण हो. ऑर्डर आल्यानंतर तो मी प्रोडक्ट पाठवू कसा. कारण ओके. की ज्यावेळी आपण एखादा पार्सल पॅक करून एका कुरिअर कंपनीकडे जातो, फॉर एक्झाम्पल डीटीडीसी म्हणा किंवा फेडेक्स म्हणा, त्यांच्याकडे आपण जातो, त्यावेळी त्यांच्याकडून जे आपल्याला कॉस्ट येते शिपिंगची, ती खूप जास्त येते. कारण की ती रिटेलची तुमच्या कॉस्ट प्रॉफिट मध्ये मॅच करत नाही. ती ऍक्च्युअली त्यांच्या रिटेल बिझनेसची कॉस्ट आहे. पण ओके. तुम्ही रिटेल नाही करत आहे ना, तुम्ही बिझनेस करताय. मग ह्याच्यासाठी पण भरपूर सोल्युशन्स आहेत ऑनलाईन आत्ता. तर ओके. त्यामध्ये तुम्ही शिपिंग करायच्यासाठी तुम्ही एकतर सगळ्यात बेस्ट आहे इंडिया पोस्ट, त्यामध्ये तुम्ही कुठेही पाठवू शकता. आणि शिप रॉकेट पण आहे का? शिप रॉकेट एक आहे. शिप रॉकेट ओके. आता सध्या सगळ्यात जास्त चालणार आहे. शिप यारी आहे, शिप रॉकेट आहे, इन्स्टा शिपिंग आहे. इन्स्टा शिपिंग जे आहे ते इन्स्टा मोजोच आहे. तर त्याच्यामध्ये ओके. पण तुम्ही हे सो करू शकता. ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही डिलिव्हरी सिस्टम येस, मेंटेन करू येस. शकताय. बेसिक डिलिव्हरी ऑनलाईन, सिस्टम मेंटेन करू येस, शकताय. बेसिक ऑनलाईनची जी सिस्टीम आहे ना, ती आहे म्हणजे एक पॉइंट आहे जिथं तुम्ही तुमचा प्रोडक्ट डिस्प्ले करता, कस्टमर येतो तिथून बाय करतो. हा झाला तुमचा सेलिंग पार्ट. एकदा तो झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर कॅप्चर होते. त्यानंतर टास्क काय असते की तुम्हाला तो आता ऑर्डर आलेली तुम्हाला त्यांना पाठवायची. त्यासाठी तुम्हाला लागणार एक शिपिंग पार्टनर. मग शिपिंग पार्टनर तुम्ही शिप रॉकेट थ्रू करू शकता किंवा इन्स्टा शिपिंग थ्रू करू शकता, शिप यारी आणि असे भरपूर आहेत. डिलिव्हरी आहे, स्वतः ह्यांच्या कुरिअर कंपनीचे पण स्वतःचे हे आहेत, ई कॉम आहे. यांच्या सगळ्यांच्या वेबसाईट वरती जाऊन एक एन्क्वायरी टाकली तर ते लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट. आणि यातले बरेच प्लॅटफॉर्म असे आहेत की ते इनिशियली आपल्याला म्हणजे विदाऊट काय म्हणतात मेंबरशिप न घेता सुद्धा फ्री मध्ये सुद्धा आपण सुरुवातीला वापरू शकतो. आणि ऍडिशनल आपल्याला फीचर्स काय पाहिजे असतील तर आपण त्यांचे जे काही पेड पॅकेजेस आहेत ते घेऊ शकतो. पण इनिशियली आपण सुरू करू शकतोय. सेटिंग अप मध्ये आपण आता बघितलं की ऑनलाईन मध्ये आपण सेटिंग करू शकतोय. बऱ्याच लोकांना अशी भीती वाटत असते की ऑनलाईनला वेबसाईट बनवायला पाहिजे, आम्ही आता वेबसाईट कशी बनवणार, म्हणजे मेन भीती असते ते टेक्निकलचीच. सो मी असं बघितलंय की बरीच लोक आता डायरेक्ट थर्ड मतलब पेमेंट पार्टनर जर न वापरता, पेमेंट गेटवे न वापरता, डायरेक्ट ऑनलाईन गुगल, पेटीएम, त्यानंतर आपलं पेपाल अशा ह्याच्यावरती डायरेक्ट पेमेंट घेत आहेत आणि तिथून सुद्धा त्यांचा बिझनेस रन करतायत. थर्ड पार्टी जे काही इन्स्टामोजो असेल किंवा रेझर पे असेल, हे पेमेंट गेटवे न वापरता सुद्धा आज मी बघतोय की लोक या पद्धतीने सुद्धा बिझनेस करतात. तो सुद्धा ऑप्शन आज आहे इनिशियल स्टेजला. जेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली नेक्स्ट स्टेजला जायचं असतं तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीने सिक्युअर पेमेंट गेटवे वापरायला पाहिजेत. सर्व्हिस चांगली देण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं लॉजिस्टिक वापरलं पाहिजे आणि कस्टमर सर्व्हिस सुद्धा मेंटेन केली पाहिजे. तर हे पार्ट नंतर येतातच बिझनेसेसमध्ये. सो कॉस्ट ऑफ सेटिंग अप मध्ये आपण विचार केलं तर ट्रॅडिशनल बिझनेसपेक्षा ऑनलाईन बिझनेसमध्ये खूप सोपं आहे. सेटअप करणं खूप सोपं आहे आणि कमी पैशामध्ये बिझनेस रन करणं सोपं आहे इनिशियल स्टेजला. सो आता आपण पुढे जातोय ऑपरेटिंग कॉस्ट. सो आता आपण बरेच मुद्दे याच्या आधी सुद्धा डिस्कशन केलेले आहेत की ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय, की जेव्हा मी एखादं शॉप ओपन केलेलं आहे, त्याच्यामध्ये इंटेरियर केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पूर्ण माझा जो काही मटेरियल आहे किंवा जो काही प्रोडक्ट आहे तो फुल इन्व्हेंटरी मेंटेन केलेली आहे, त्यासाठी मला बॅकएंडला गोडाऊन सुद्धा मेंटेन करायला पाहिजे, एम्प्लॉईज हायर करायला पाहिजेत, टेक्निकल सिस्टम तिथली जी काय असेल ती मेंटेन करायला पाहिजे, त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल. ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करत असताना डेफिनेटली ऑपरेटिंग कॉस्ट ही जास्तच जाते. कारण कस्टमर येऊ अगर न येऊ तुम्हाला त्या ठिकाणी ह्या गोष्टी मेंटेन कराव्याच लागतात. लाईट बिल असू दे, रूम रेंट, त्या शॉपचं रेंट असू दे किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या एम्प्लॉईचं पेमेंट हे आपल्याला करावंच लागतं. आणि त्याचबरोबर आपण जो काही फिजिकल प्रोडक्ट्समध्ये जो काही आपण इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याचा इंटरेस्ट सुद्धा आपल्याला बसत असतो. कारण जोपर्यंत तो प्रोडक्टचं मनीमध्ये कन्व्हर्जन होत नाही तोपर्यंत त्याचा इंटरेस्ट आपल्याला चालूच असतो किंवा लागतच असतो. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर डेफिनेटली ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये ऑपरेटिंग कॉस्ट ही जास्त असते. सो आता ॲज कम्पेअर्ड टू ऑनलाईन बिझनेसमध्ये काय असते सुप्रीत? ऑनलाईन बिझनेसमध्ये बेसिकली तुमचा एक कॉस्ट वाढतो, म्हणजे तो म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट वाढतो. म्हणजे भलेही तुमचे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला काही स्टोअर सेटअप नाही करायचं आहे किंवा तुम्हाला काही करायचं नाही, पण
तुम्हाला कुठेतरी तुमचे प्रोडक्ट स्टोअर तरी करावेच लागणार. भलेही ते शोरूम नसलं तरी तुम्हाला ते स्टोअर तर करावं लागणार. त्यासाठी तुम्हाला एक बेसिक स्टोरेज लागणार. ती स्टोरेज कॉस्ट जी काय असेल ते जर तुम्ही तुमच्या घरातूनच करत असाल, छोटा बिझनेस असेल तर त्याची काही गरज नाही आहे. पण जर तुमचा एक म्हणजे बऱ्यापैकी एस्टॅब्लिश बिझनेस असेल, तुम्ही दिवसाला 400-500-1000 ऑर्डर जर करत असाल तर तुम्हाला एक बेसिक स्टोरेज स्पेस लागणार. आणि दुसरं म्हणजे लॉजिस्टिक्स कॉस्ट आणि रिटर्न्स. रिटर्न्स हा एक ऍडिशनल कॉस्ट आहे जो याच्यामध्ये ऑनलाईन बिझनेसमध्ये लागतो. तो एक सो ऑनलाईन बिझनेसमध्ये थोडंसं आता मला असं दिसतंय की हा महत्वाचा पार्ट आहे की राईट लॉजिस्टिक प्लस रिटर्न्स. सो Right. लॉजिस्टिक मध्ये रिटर्न्स येतात, म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्ट डिलिव्हर करत असतो तेव्हा रिटर्न्स येतात. पण हे कुठले? फक्त फिजिकल प्रोडक्ट्स मध्ये. फिजिकल इन्फॉर्मेटिव्ह प्रोडक्ट्स असतील, डिजिटल प्रोडक्ट्स असतील, टीचिंगचे प्रोडक्ट्स आहेत, तर त्याच्यामध्ये हे काही गोष्टी येत नाहीत. पण रिटेलमध्ये फक्त ई कॉमर्समध्ये जिथे फिजिकल प्रोडक्ट्स आहेत त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम येऊ शकतोय. आणि बरोबर. मला असं वाटतं की तो प्रॉब्लेम नाही आहे ऍक्च्युली. तो एक बिझनेसचा आपला पार्ट आहे असं म्हणायला काय पार्ट हरकत आहे. येस नाही. येस, इट इज नॉट अ प्रॉब्लेम. है ना? करेक्ट करेक्ट. हा, म्हणजे आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला ऊन लागतं, तर ऊन लागणं हा काही वेगळा अनुभव नाहीये, की तो करेक्ट. एक पार्ट आहे आपल्या याच्यामधला, इकोसिस्टम मधला. सो इकोसिस्टम. आज करेक्ट. कधी ऊन लागेल, कधी पाऊस लागेल, तसंच तो रिटर्नचा पण पार्ट आहे. पण त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन्स काढले पाहिजेत. हा एक डेंजर बरोबर. झोन आहे. त्या डेंजर झोनला तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. मग कंट्रोल करण्यासाठी डेफिनेटली सिम्पल आहे. एक तर प्रोडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह करा, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरं म्हणजे प्रोडक्टचे जिथे डिस्प्ले करताय त्या ठिकाणी इतक्या सिम्पल वेने डिस्प्ले करा की जेणेकरून बायरला डिसिजन घेणं इझी जाईल. राईट. तर जर समजा आपण ह्याच्याशी कम्पेअर केलं की आपल्या ट्रॅडिशनल बिझनेसशी कम्पेअर केलं तर मग ती कॉस्ट ह्यूज असू शकते का रिटर्नची? का बीट करू शकते ट्रॅडिशनल बिझनेसला नाही. ऑपरेटिंग कॉस्टच्या बाबतीत? ऑपरेटिंग कॉस्ट ई कॉमर्सला खूपच कमी येते, कारण की तुम्हाला एक म्हणजे मॅन पॉवर खूप कमी लागते. तुम्हाला एक माणूस पाहिजे की जो तुमचं फ्रंट एंड हँडल करणार, जो वेबसाईट वगैरे हँडल करणार, किंवा जे पण तुमचं सेलिंग पॉईंट जे काय असेल ते पॉईंट ऑफ सेल तो हँडल करणार. एक माणूस तुम्हाला लागणार मार्केटिंगसाठी, जो तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग वगैरे करेल. एक माणूस तुम्हाला लागणार की ऑर्डर आलेली शिप करून पॅक करून ठेवणे, रेडी करून. दॅट्स इट. बाकी तर काय 2-3च. ओके, आता याच्यामध्ये असंही करू शकतो ना आपण की ह्या सगळ्या माणसांना आपण फिजिकली कुठेतरी बसवण्यापेक्षा आपण हे सगळं व्हर्च्युअली पण करू शकतो. आणि मला असं वाटतं की यामध्ये आपण आपला जे काही पार्ट ऑफ बिझनेस आहे किंवा काही वर्क आहे ते आपण डेलिगेट सुद्धा करू शकतो. कसं? इन द वे ऑफ आपण त्याला काय म्हणतो, व्हर्च्युअली फ्रीलान्सिंगच्या टाईपमध्ये सुद्धा आपण एम्प्लॉई हायर न करता आपण कमी कॉस्टिंग मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो आपण दुसऱ्यांना. म्हणजे थोडंसं की आपलं जर समजा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असेल तर तो मेंटेन करण्यासाठी एक 5,000 रुपये वगैरे देऊन असं सांगू शकतो लोकांना की तुम्ही मेंटेन करा, टेक्निकली मेंटेन करा, सोशल मीडिया कोणाला तरी देऊन तुम्ही मेंटेन करा, इथून काही एन्क्वायरी झाल्या तर असं आपण करू शकतो. जेणेकरून फिजिकल प्रोडक्ट्स मध्ये, शॉपमध्ये कसं असतं की मला कस्टमर येऊ दे अगर नाही येऊ दे, माझा एम्प्लॉई तर आलाच पाहिजे. तो त्या ठिकाणी त्या आपल्या काउंटरच्या पाठीमागे उभाच राहिला पाहिजे. कारण तो असं कधी कस्टमर येईल काही माहिती नाही. प्लस ह्याच्यामध्ये अजून एक काय की तुमचा जो एम्प्लॉई आहे तो 8 तासाच्या पेक्षा जास्त वेळ काम नाही करू शकत. जास्तीत जास्त 10 तास काम करू शकतो. पण ज्यावेळी तुमची वेबसाईट असते, ती वेबसाईट तुमची 24 तास 7 दिवस 12 महिने कंटिन्युअस चालूच असते. ते ऍज अ तुमचा एक सेल्स पर्सनच काम करत असते कंटिन्युअस. येस, या ठिकाणी टाइम हा फॅक्टर घ्यायला काही हरकत नाही की जो ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये लिमिटेड टाइम मध्ये तुम्ही बिझनेस करू शकताय, राईट, किंवा लिमिटेड टाइम मध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकताय. पण ऑनलाईन मध्ये तुम्ही 24/7 सर्व्हिस देऊ शकताय किंवा तुम्ही तुमचं शॉप ओपन ठेवू शकताय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे येस. सो ऑपरेटिंग कॉस्ट आपण बघितली की ऍज कम्पेअर टू ट्रॅडिशनल बिझनेस ऑनलाईन बिझनेसला खूपच कमी आहे. आणि नक्कीच आपण ऑनलाईन बिझनेसकडे गेलं पाहिजे. सर, आपल्यापैकी कोणी युट्यूबला बघत असेल किंवा कोणी फेसबुकला बघत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या काही याच्याविषयीच्या शंका असतील किंवा यातील तुम्हाला एखादा इंटरेस्टिंग पॉईंट वाटला असेल तर तो तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकताय. आणि किंवा तुमच्या काही क्वेश्चन्स असतील तर ते आमच्यापर्यंत सुद्धा शेअर करू शकताय. आम्ही तुम्हाला त्याचे अँसर्स नक्कीच देऊ. सो आता आपण पुढे जातोय. पुढचा पॉईंट आपला असा आहे की नेचर ऑफ कॉन्टॅक्ट विथ सप्लायर्स अँड कस्टमर्स. सो या ठिकाणी आपण कस्टमर आणि आपले जे काही वेंडर्स असतात त्यांच्याविषयी बोलतोय आपण की यांच्याशी कम्युनिकेट करत असताना ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये
खूप साऱ्या गोष्टी असतात. पहिला तर कस्टमरचा पॉइंट ऑफ जो टच असतो किंवा कॉन्टॅक्ट असतो तो व्हावाच लागतो ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये, की तो कस्टमर येतोच, आपल्या शॉपलाच येतो, त्याला तिथंच यावं लागतं, तो शॉपला येतो, बघतो, फिजिकली डेमो घेतो, प्रोडक्टचे डेमो घेतो आणि ते बघितल्यानंतरच तो पास करतो प्रोडक्ट आणि मग तिथून तो शिपिंग करायचं वगैरे सगळ्या गोष्टी तिथून येतात. तर ही प्रोसेस होतेच. सो त्या ठिकाणी कस्टमर येतोच, बघतोच. आणि बऱ्याच वेळा असं होतं की समजा आउट ऑफ 10 8 कस्टमर्स येत आहेत आणि सीझन नाही आहे, तर 8 कस्टमर पैकी 2च खरेदी करतायत, पण 8 आपला वेळ तरी घेत आहेत. म्हणजे 8 करेक्ट. कस्टमर्स येत आहेत ते शॉपला, ते वेळ तरी घेत आहेतच. त्यांच्यासाठी आपल्याला बरोबर. लाईट्स लावून ठेवायला लागते, एसी चालू करावं लागेल, त्यांच्यासाठी आपल्या एम्प्लॉईला काम करावं लागेल. तर हे सगळं तर करावंच लागणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की आउट ऑफ 10 बाबा 8 लोक घेणार नाहीत आणि 2च घेत आहेत. तेच हा एक ट्रॅडिशनल मध्ये असू शकतोय. आणि नेचर ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी डेफिनेटली फिजिकली करावा लागतो आणि फिजिकल करण्यामध्येच ऑपरेटिंग कॉस्ट वाढत असते, एक्सपेन्सेस वाढत असतात. तर हा एक या ठिकाणी पॉइंट आहे. याचा एक अजून एक बेनिफिट असा पण आहे की जो ऑफलाईन ऑनलाईन मध्ये नाही असं मला वाटतं. ते म्हणजे काय की बऱ्याच वेळा फिजिकल मध्ये क्लोजिंग करणं खूप इझी असतं किंवा क्लोजिंग होतं, कारण फिजिकली त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतं म्हणून. करेक्ट. पण त्याच्या हे आता तुम्हाला थोडी वर्ष जाणवेल असं मला वाटते. हा माझा एक स्टडी आहे की मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे किंवा हा जो सिनारिओ आहे हा फक्त काही दिवसांपुरताच आहे, काही वर्षांपुरताच आहे. कारण बरोबर. काही वर्षानंतर ऑनलाईन बाय करणं म्हणजे आपण जसं रेग्युलर जेवण करतो, नाश्ता करतो तशा पद्धतीचं होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रिस्क राहणार नाही आहे, त्याच्यामध्ये क्लॅरिटी येणार आहे आणि इझी होऊन जाणार आहे. जसं आज आपण मोबाईल वापरतो मला मला असं वाटतं तसं की होणार आहे. ऑलरेडी झालेलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे हा म्हणजे अजून पण आपल्याला रुरल एरियाचा जर आपण विचार केला तर हा. आतापर्यंत अजून तिथे अजून टच नाहीये, पण तो राईट. टच सुद्धा येईल की जेणेकरून फिजिकल टच न माणसाचं कुठलंही फिजिकली इंटरॅक्शन न होता सुद्धा प्रोडक्ट्स डेफिनेटली ऍक्सेप्ट करतील. अजून सगळ्या लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, पण येणाऱ्या याच्यामध्ये ते करणार, कारण त्याच्याशिवाय पुढे काही ऑप्शनच नाही, कारण एवढी ऑप्शनच नाही. फ्लेक्सिबिलिटी आहे ऑनलाईन मध्ये. तर काय राईट. म्हणतो ऑनलाईन मध्ये तुला काय वाटतं की काय कस्टमर बेसचं कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट आणि हे कॉन्टॅक्ट मेंटेन तर होतात? बेसिकली तुमच्याकडं तुमची वेबसाईटच तुमचं मेन हे असतं, किंवा तुमचा जो काही पॉईंट ऑफ सेल असेल. पण तो पॉईंट एक बरोबर आहे की समजा तुमचं जर का इम्प्रेशन किंवा तुमचा प्रोडक्ट कस्टमरला आवडला नाही, किंवा त्याच्याबद्दल काही जास्त व्यवस्थित डिटेलमध्ये नसतील, किंवा कमी फोटोज असतील, तर कस्टमरचा ट्रस्ट बिल्टअप होत नाही आणि तो एका क्लिकमध्ये तुमच्या स्टोअरच्या बाहेर जाऊ शकतो. येस. तिथे तुम्हाला थांबवण्यासाठी किंवा कस्टमरला थांबवून ठेवण्यासाठी दुसरा काही ऑप्शन नसतो. तर तो एक हे आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा भरपूर गोष्टी आहेत. आज टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर काही काही पॉपअप्स वगैरे असे इंट्रोडक्शन वगैरे केलेले आहेत की सो दॅट स्टेप बाय स्टेप कस्टमर जर्नीला तुम्ही त्यांना कसं कन्व्हर्जन मध्ये हे करू शकता. बट डेफिनेटली बराच प्रोडक्ट येस, डिस्प्ले येस, मध्ये सुद्धा बरीच टेक्नॉलॉजी आलेली आहे की बाबा अशा बरोबर. पद्धतीने डिस्प्ले करा विथ इमेजेस, व्हिडिओज, डिस्क्रिप्शन, रिव्ह्यूज, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मला वाटतं आहेत. त्यामुळं डेफिनेटली त्यांना डिसिजन घेणं सोपं जावं अशा पद्धतीनेच टेक्नॉलॉजी बिल्ड केली. आणि मार्केटिंग मध्ये सुद्धा आपण बघतो की आपण रिटार्गेट करू शकतो कस्टमरला. त्यामुळे करेक्ट. आपण तो जरी मिस झाला असेल, हरवसेल, तर आपण त्याला परत कॅप्चर करू शकतो. हे ऑफलाईन मध्ये करणं थोडंसं अवघड असतं, पण अवघड असतं. ऑनलाईन मध्ये राईट. करणं खूप इझी आहे. ऍट अ इझी टाइम आहे. तुम्ही खूप साऱ्या लोकांना रिटार्गेट करू शकताय. फेसबुक मार्केटिंग असेल किंवा इंस्टाग्राम मार्केटिंग असेल, तिथून आपण करू शकतो पेड मार्केटिंगच्या थ्रू. ओके, आपण नेचर ऑफ कॉन्टॅक्ट बघितला की सप्लायरशी असेल किंवा याच्याशी असेल. डेफिनेटली ट्रॅडिशनल मध्ये खूप नेचर ऑफ कॉन्टॅक्ट खूप करावे लागतात. फिजिकल कॉन्टॅक्ट प्रेझेन्स असतात, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, टाइम, एनर्जी, पैसा हे इन्व्हेस्ट होत असतो. पण जर या ठिकाणी विचार केला ऑनलाईन मध्ये तर डेफिनेटली या ठिकाणी डायरेक्ट कस्टमरला कॉन्टॅक्ट पण होतो, त्याला चांगली सर्व्हिस पण देऊ शकतो आपण, आणि प्लस तो सुद्धा आपल्याला कमी वेळामध्ये फीडबॅक सुद्धा देऊ शकतो. घर बसल्या कोणत्याही वेळी तो आपल्याला फीडबॅक देऊ शकतो. सो करेक्ट. हे कॉन्टॅक्ट जे आहेत खूप इझिली होऊ शकतात ऑनलाईन मध्ये. सो कस्टमर रिस्पॉन्स टाइम, आता आपण तिथेच आलोय परत की कस्टमर रिस्पॉन्स टाइम म्हणजे काय, की या ठिकाणी ऑफलाईन मध्ये कस्टमरला रिस्पॉन्स द्यायला बऱ्याच वेळा उशीर होतो, कारण त्या ठिकाणी बरेच लॅडर सुद्धा असतात की बाबा जेव्हा प्रोडक्ट जातो तेव्हा तो कुठल्या तरी छोट्या एम्प्लॉईकडे जातो, मग छोट्या एम्प्लॉय म्हणतो की साहेब आएंगे तो देखेंगे. सो असं पण होऊ शकतं. आणि ह्याच्यामध्ये लॅडर असल्यामुळे मग तो डिसिजन मेकर शेवटी असतो. राईट. मग तो मॅनेजर म्हणतो की नाही, आमच्या बॉसला विचारलं पाहिजे. सो या ठिकाणी डिसिजनला स्लो होऊ शकतं. पण तेच
आपण जर ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे आणि जो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे तोचा जो ड्युरेशन आहे प्रॉब्लेम ऑकर झाल्यापासून ते सॉल्व्ह होईपर्यंत जे ड्युरेशन आहे ते जास्त असतं. तर ऑनलाईन मध्ये कशा पद्धतीने कस्टमरचा आपण रिस्पॉन्स टाइम देऊ शकतो किंवा कशा पद्धतीने आपण फीडबॅक हँडल करू शकतो किंवा एखादा प्रॉब्लेम हँडल करू शकतो, काय वाटतं की कशा पद्धतीने होऊ शकतं? सी आता ऑनलाईन मध्ये जो कस्टमरचा रिस्पॉन्स टाइम म्हणण्यापेक्षा समजा एखादी ऑर्डर आपल्याला आली आणि ती ऑर्डर आपण त्यांना पाठवून दिली आणि चुकून फॉर एक्झाम्पल असं पकडूया की आपल्याकडून आपण ती चुकीची ऑर्डर पाठवली, आपण त्यांना चुकीची ऑर्डर पाठवली, त्यांनी जी मागितली नव्हती ती. आता हा ह्युमन एरर आहे, म्हणजे हा एरर कुठेही होऊ शकतो, म्हणजे माणूस आहे म्हणजे चूक ही करणारच. मग पण ई कॉमर्स मध्ये सगळ्यात भरपूर लोक काय करतात की ते इग्नोर करतात अशा सिनारिओजना. पण सगळ्यात मेन काय केलं पाहिजे की आपण जो प्रोडक्ट कस्टमरने मागितलाय तो जर का आपण दिला नसला तर आपली ती चूक आहे. तर त्यामध्ये कस्टमर, कारण की दुसरं तुम्ही त्याला समोरासमोर काय हे करू शकत नाही, तुम्ही त्याची फक्त क्वेरी सॉल्व्ह करू शकता की तुला चुकीचा प्रोडक्ट गेलेला आहे, आमची चूक आहे, आम्ही तो पिकअप करतो आणि तुला नवीन प्रोडक्ट पाठवतो. ओके, पण या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे की हे जे म्हटलो ना आपण की तो एका मिनिटामध्ये टाकू शकतो की प्लॅटफॉर्म वरती की बाबा मला चुकीचा प्रोडक्ट आलेला आहे. येस, विदिन आवर्स मध्ये किंवा विदिन 30 मिनिट्स मध्ये नव्हे, अगदी 10 to 10 मिनिट्स 20 मिनिट्स सुद्धा तुम्ही रिप्लाय करू शकता. तुम्हाला येतो रिप्लाय की यस वी विल पिकअप युअर प्रोडक्ट किंवा वी विल पिकअप युअर हे म्हणून त्या पद्धतीने तुम्ही लगेच रिप्लाय देऊ शकताय, पिकअप अरेंज करू शकताय, पिकअप घेऊन जातो. सो किंवा कस्टमर सर्व्हिसमध्ये तुम्हाला कस्टमर कॉल येऊ शकतो. सो ह्याचा जो आहे ना की पॉइंट ऑफ ऑर्डर आल्यापासून ते जाईपर्यंत आणि जोपर्यंत कस्टमरला राईट प्रोडक्ट भेटत नाही तोपर्यंत जो काही टाइम आहे याच्यामध्ये जो काही कॉन्टॅक्ट होतोय कस्टमरचा हा स्पीड ऑफ ऍक्शन मध्ये होऊ शकतोय की जेणेकरून मला लगेच समजतं की माझा प्रोडक्ट कुठे आलाय, कधी डिलिव्हर झालाय, कुठे अडकलाय, कुठून येतोय, त्याचबरोबर आला की नाही आला, आणि आला असेल तर मी लगेच परत रिटर्न करायचं असेल तर लगेच अरेंज करू शकतो घरात बसून. मला प्रत्येक गोष्टीसाठी परत त्या शॉप वरती जायला लागत नाही, माझ्या ऑनलाईन वरती मी मोबाईलवरूनच करू शकते. सो ही एक त्याच्यामध्ये खूप चांगला बेनिफिट आहे. अगदी फिजिकल प्रोडक्टचं न घेता सुद्धा आपण अगदी विचार करायला गेलो तर मी डिजिटल प्रोडक्ट्स मध्ये आज काम करतोय, तर अगदी आम्ही रात्री 10, 11, 12 वाजता सुद्धा आम्ही प्रोडक्ट डिलिव्हर करतो किंवा फिजिकली आम्ही ऑनलाईन मध्ये 1 to 1 आम्ही कोचिंग करतो, भेटतो, कारण त्याला टाइम लिमिट नाही आहे आणि फ्लेक्सिबिलिटी आहे आणि आपल्याला पाहिजे त्या वेळेमध्ये आपण काम सुद्धा करू शकतोय. सो हे सुद्धा ऑनलाईनच एक बेनिफिट आहे हे. आणि त्यामुळे लर्निंगचा जर विचार करायला गेला तर खूप आज लोक स्वतःला एज्युकेट करतायत बिकॉज ऑफ दिस ऑनलाईन इंडस्ट्री. आणि जर हे ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये आलंच नसतं, समोरचं शिकवणार, जर आम्हीच ऑनलाईन आलो नसतो तर शिकणारा कुठे येणार होतं. आणि त्यामुळे आज आम्ही आमच्यापासून खूप साऱ्या अंतरावरच्या लोकांना सुद्धा टीच करू शकतोय, सांगू शकतोय बिकॉज ऑफ दिस ऑनलाईन इंडस्ट्री. राईट. सो कॉन्टॅक्ट ऑफ रिस्पॉन्स खूप इझी आहे ऑनलाईन मध्ये, जेणेकरून जो फिजिकल मध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात, पण ऑनलाईन मध्ये खूप इझी आहे त्याला रिस्पॉन्स देणं, चांगली सर्व्हिस देणं आणि त्याचं जे काही म्हणणं आहे ते जाणून घेणं, ऐकून घेणं, हे खूपच चांगल्या ह्या पद्धतीनं ऑनलाईन मध्ये आपण करू शकतो. आणि त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये बदल करून सुद्धा चांगली सर्व्हिस आपण मेंटेन करू शकतो. पुढचा पॉइंट असा आहे की टाईप ऑफ इन्कम. सो टाईप ऑफ इन्कम मध्ये काय म्हणायचं आहे की ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये एक्सपिरियन्स लोकच असायला पाहिजेत किंवा थोडं असं आपण म्हणतो की ज्यांचा वडिलोपार्जित बिझनेस असायला पाहिजे की जेणेकरून तो मी पुढे मेंटेन करेन. स्टार्ट करणं आणि पुढे ते घडवणं ह्या गोष्टी आज डिफिकल्ट आहेत. किंवा जो कोणी स्टार्ट करतोय त्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे किंवा त्याला त्याचं थोडंसं डीपली नॉलेज पाहिजे. असं म्हणते थोडंसं नॉलेज नाही चालणार, डीपली नॉलेज पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये येतात. तर ऑनलाईन बिझनेसमध्ये काय म्हणता येईल की बाबा एका साईडला मी लर्न करतोय, एका साईडला इम्प्लिमेंट करतोय, अशा पद्धतीने जाता येते का ऑनलाईन बिझनेस? जाता येतं ना. की बाबा एक्सपर्टच बनायला पाहिजे आणि स्टार्ट करायला पाहिजे? नाही, असं काही गरजेचं नाही. एक्सपर्ट होणं गरजेचं नाही आहे. बेसिकली ऑनलाईनचा एक सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की तो तुम्ही ऍज अ फुल टाइम म्हणून पण करू शकता ऑपरेट, किंवा ऍज अ पार्ट टाइम म्हणून, ऍज अ पॅसिव्ह इन्कम म्हणून तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. कारण की बेसिकली कसं आहे, तुम्हाला तुमचा कस्टमरला हँडल करायसाठी तुमची वेबसाईट आहेच,
ऑर्डर आली तुम्हाला आज, की ती तुम्ही तुमच्या सपोज तुम्ही 9 to 5 जॉब करतायत, 5 नंतर तुम्ही फ्री होता फॉर एक्झाम्पल, तर समजा आज 9 to 5 मध्ये जेवढ्या पण मला ऑर्डर्स येतील त्या मला 5 ते 8 मध्ये पॅक करून ठेवायच्या आहेत. उद्या सकाळी कुरिअरवाला येणार आणि तो लॉजिस्टिक्सवाला तो घेऊन जाणार, झालं. तुम्हाला कंटिन्युअस तिथं प्रेझेंट असणं पण गरजेचं नाही आहे. आणि याला तुम्ही ऍज अ पॅसिव्ह इन्कम म्हणून सुद्धा भरपूर असे बिझनेसेस वगैरे हे करू ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण असं म्हणू शकतो की बऱ्याच लेडीज आहेत आणि त्यांना क्लोथिंग मध्ये इंटरेस्ट आहे किंवा फॅशन वेअर्स मध्ये इंटरेस्ट आहे, पर्सनल केअर्स मध्ये इंटरेस्ट आहे, पण ते बिझनेस त्यांचा स्टार्ट नाही करू शकत कारण त्यांना असं वाटतं की बाबा कुठेतरी मला शॉप टाकायला पाहिजे, मग त्या शॉपचं रेंट आलं, परत घरचे परमिशन देतील का नाही माहिती नाहीये. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे जे काही ड्रीम्स आहेत ते अशाच पद्धतीने फक्त ड्रीम्स मध्येच राहतात आणि एक्झिक्यूट होत नाहीत. पण मला असं वाटतं ऑनलाईन मध्ये आज तुमच्याकडे एखादं हँडक्राफ्टचं जरी स्किल असेल, तुम्ही घरच्या घरी जर काही वस्तू बनवत असाल तर त्या सुद्धा तुम्ही ऑनलाईन सेल करू शकताय, घरी बसून सेल करू शकताय. त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकली बाहेर कुठे जायची गरज नाहीये. त्याचबरोबर तुम्ही रुरल एरियामधून सुद्धा सेल करू शकताय. कस्टमरला ऑनलाईन हँडल करणं खूप इझी आहे. फिजिकली तुम्हाला कुठे जायचं नाही आहे, शो करायचं नाही आहे, काहीच करायचं नाही आहे. ऑनलाईन मधून तुम्ही इझिली तुमच्या घरात बसून सुद्धा तुमचा बिझनेस सुरू करू शकताय. सो ही एक चांगली गोष्ट आहे. प्लस पॅसिव्ह ह्याच्यामध्ये सुद्धा अजून भरपूर असे हे आहेत ना, मी आता रिसेंटली भरपूर ऑब्झर्व केलं, म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा ना भरपूर अशा फिमेल लेडीज आहेत जे बेकिंग वगैरे करतात. तर ते त्यांचे भरपूर बेकिंग कुकीज वगैरे असे त्यांनी डिरेक्टली ऑनलाईन वेबसाईट वगैरे त्यांचं पोर्टल बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जाऊन डिरेक्टली ऑर्डर करायची. ते लोक घरी बनवतात आणि तुम्हाला डिलिव्हर करतात. आज तुम्ही ऑर्डर केली की उद्या तुम्हाला भेटणार. येस, तर केक आणि बेकरी प्रोडक्टच्या बाबतीत तर मी तर असे बरेच बघितलेत की ज्या महिला क्लासेस पण घेतात, त्या क्लासेस ऑनलाईन पण घेतात, ऑफलाईन पण घेतात, ऑनलाईन पण घेतात आणि त्यांना प्रोडक्टच्या ज्या काही इन्क्वायरी येतात त्या ऑनलाईनच येतात कारण त्या त्यांच्या स्टेटसला, म्हणजे फेसबुकच्या स्टेटसला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला आणि फेसबुकच्या स्टोरीला, इंस्टाग्रामच्या स्टोरीला ते त्यांच्या प्रोडक्टचे फोटो टाकतच असतात. कस्टमर आला, त्याला ऑर्डर दिली की त्याचे फोटो काढायचे आणि टाकायचे. सो तिथे डिस्प्ले त्यांचा कंटिन्यू चालू असतो आणि तिथून त्यांना इन्क्वायरी येत असते. तर त्याच पद्धतीनेच तुम्ही एखाद्या प्रोडक्ट मध्ये स्पेशलायझेशन असाल, तुम्ही बिर्याणी चांगली बनवत असाल, तुम्ही व्हेज चांगला बनवत असाल, नॉन व्हेज बनवत असाल, स्वीट आयटम बनवत असाल, तर ते सुद्धा लोक आज म्हणजे घरी बसून आपलं हॉबी म्हणून सुद्धा करायला लागलेत आणि त्यातून सुद्धा सेल करायला लागलेत. सो या पद्धतीनं इथे हा पॉइंट महत्वाचा आहे की तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकताय आणि त्याला बऱ्याच लिमिटेशन्स नाहीये. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पण जाऊ शकताय आणि तुम्ही तुमचा काही जॉब करत असाल किंवा दुसरा एखादा बिझनेस करत असाल तर ते मेंटेन करून सुद्धा ऑनलाईनला तुम्ही ऍज अ पॅसिव्ह म्हणून, इन्कम म्हणून सुद्धा याचा वापर करू शकताय. ओके, सो बऱ्यापैकी आपण महत्वाचे पॉइंट्स होते ते सगळे कव्हर केलेले आहेत. आपण आता काय करतोय की आपण थोडं शेवटीकडे आलेलो आहे आपण, पण जाता जाता आपण थोडक्यात आपण रिअल एक्झाम्पल्स किंवा रियालिटीवरती बोलूया आता थोडंसं. ते मी ट्रॅडिशनल बिझनेसला ऑनलाईन कशा पद्धतीने घेऊन यायला पाहिजे याविषयी बोलतो आणि ई कॉमर्सच्या रिलेटेड किंवा रिटेल इंडस्ट्रीला ऑनलाईन मध्ये कसं घेऊन यायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप कसं घेऊन यायला पाहिजे शॉर्टमध्ये, की स्टेप 1 ही फॉलो करा, स्टेप 2 ही करा, स्टेप 3 करा, स्टेप 4 करा, स्टेप 5 करा. बस एक्सप्लेनेशन आपण द्यायचं नाही आता आपण त्यांना फक्त हे पॉइंट सांगूया. तर मी ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये पहिला बोलतो, नंतर तुम्हाला सुप्रीत सांगेलच की ऑनलाईन आणि ई कॉमर्स बिझनेस किंवा रिटेल ट्रॅडिशनल बिझनेसला ऑनलाईन कसं घेऊन यायचं. सो नॉर्मली ट्रॅडिशनल बिझनेसेसना ऑनलाईन घेऊन येणं म्हणजे काय, की बेसिकली तुम्हाला सांगतो की तुमचे जे काय लीड्स येणार आहेत किंवा कस्टमर्स येणार आहेत हे ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून येणार आहेत. ठीक आहे, फोन कॉल्स वरून येतील किंवा इंटरनेटच्या माध्यमातून येणार आहेत. सो सिम्पल तो ऑनलाईन बिझनेस झाला. ट्रान्झॅक्शन तुम्ही कसंही करू शकता. काही गोष्टी तुम्ही फिजिकली ट्रान्सफर कराल, काही गोष्टी तुम्ही ऑनलाईन याच्या थ्रू ट्रान्सफर करू शकता. सो याच्यामध्ये अगदी बेसिक घेऊया. जर समजा काही कोचेस असतील, कन्सल्टंट असतील किंवा काही ट्युशन्स असतील, क्लासेस असतील, तर हे सगळे जे इन्फॉर्मेटिव्ह प्रोडक्ट्स मध्ये जे एज्युकेशनल इंडस्ट्रीमध्ये जे कोणी लोक काम करत होते, सो या लोकांसाठी बघा किती सिम्पल आहे. आज तुम्ही काय करू शकता, तर सिम्पली तुम्ही फेसबुकचा वापर करून तुम्ही ऍड करू शकता तुमच्या, आणि ऍड्स केल्यानंतर तिथून तुम्हाला लीड्स येतील आणि त्या लीड्स मधून तुम्ही त्या लोकांना झूम सारखे प्लॅटफॉर्म जसं आज आम्ही वापरतोय तसे झूम सारखे प्लॅटफॉर्म्स वापरून त्या ठिकाणी तुम्ही त्या कस्टमर्सना तुमचा प्रोडक्ट डिलिव्हर करू शकता, म्हणजे डेमो देऊ शकता. आणि त्या डेमोच्या माध्यमातून तुम्ही काय करायचं की त्यांना तुमचा प्रोडक्ट सर्व्हिसेस दाखवायचा आहे, एक विश्वास संपादन करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांना क्लोज करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या याच्यावरती घेऊन यायचं आहे. आणि मग तुम्ही डिलिव्हर कुठे करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही गुगल मीट वापरू शकता किंवा
तुम्ही झूम वापरू शकता आणि किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे प्लॅटफॉर्म सुद्धा डेव्हलप करू शकता, पण दॅट इज नंतरच्या स्टेज आहेत तुमचे स्वतःचे प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्यासाठी. याच्या आधी तुम्ही काय करू शकता, सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स वापरू शकता मार्केटिंगसाठी, करेक्ट. सेल्ससाठी पण तुम्ही पेड ऍड्स वापरू शकता. सुरुवातीला तुम्ही तुमच्या नेटवर्कमध्ये सुद्धा काम करू शकता, की जे तुमचे फेसबुक फ्रेंड्स आहेत, इंस्टाग्राम फ्रेंड्स आहेत किंवा युट्यूबचे जे काही तुमचे फॉलोअर्स आहेत, तर हे प्लॅटफॉर्म्स वापरून सुद्धा तुम्ही ऑर्गॅनिकली सुद्धा इन्क्वायरी जनरेट करू शकताय आणि त्याचबरोबर पेड मार्केटिंग करून सुद्धा इन्क्वायरी जनरेट करू शकताय. आणि इन्फॉर्मेशन देत असल्यामुळे, एज्युकेशन देत असल्यामुळे ते तुम्ही तुमच्या कुठलाही ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो तो वापरून तुम्ही डिलिव्हर करू शकताय. अगदी मी असं बघितलंय की 1-to-1 मध्ये जे करतात ते व्हॉट्सअप कॉलिंगवर सुद्धा मी बघितलंय की प्रोडक्ट डिलिव्हर करतायत. सो खूप इझी आहे, फक्त तुमची करण्याची इच्छा असायला पाहिजे आणि तुम्हाला इंटरेस्ट असला पाहिजे टेक्नॉलॉजीमध्ये. टेक्नॉलॉजी ही फक्त बघण्यासाठी डिफिकल्ट वाटते, जेव्हा तुम्ही ती वापरायला सुरुवात करता तेव्हा ही टेक्नॉलॉजी खूपच इझी झालेली आहे, इझी केलेली आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकताय की या टेक्नॉलॉजीचा चांगला वापर करून घेऊ शकताय. सगळ्यात पहिला तर समजा एखादं फिजिकल दुकान असेल किंवा फिजिकल रिटेल शॉप असेल आणि त्यांना जर का त्यांचा ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएट करायचा असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्यांनी गुगल माय बिझनेस वरती त्यांचं लिस्टिंग करावं. ही सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे की त्याच्यामुळं गुगलमध्ये कोणी सर्च केलं तर त्यांचा बिझनेस तिथं दिसला पाहिजे. सेकंडली वेबसाईट असेल तर वेल अँड गुड, एकदम चांगली गोष्ट आहे, कारण की एखाद्या बिझनेसची वेबसाईट असेल तर त्याची जेन्युनिटी म्हणा किंवा त्याचा एक रिलायबिलिटी किंवा एक ट्रस्ट जो आहे तो बिल्ड होतो. वेबसाईट एक आहे. सगळ्या सोशल मीडियावरती त्या बिझनेसचे पेजेस पाहिजेत, म्हणजे फेसबुक पेज असेल, इंस्टाग्रामचं पेज असेल, ट्विटर हँडल असेल किंवा लिंक्डइनचं पेज असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड तिथं पाहिजेत. ह्या बेसिक गोष्टी जरी कव्हर केल्या ना की एक गुगल माय बिझनेस पेज, तुमचे सोशल मीडिया पूर्ण हँडल सगळे त्या बिझनेसचे आणि हे वेबसाईट, सोशल मीडिया हँडल्स आणि गुगल माय बिझनेस पेज, ह्या 3 बेसिक गोष्टी आहेत. ह्या जर तुम्ही केल्या तर तुमचा बिझनेस लगेच ऑनलाईन येऊन जाईल आणि तुम्ही रेडी असाल ऑनलाईन कस्टमर्सना हँडल करायला. येस, तर आज आपण बऱ्यापैकी बघितलं की ट्रॅडिशनल बिझनेस वर्सेस ऑनलाईन बिझनेस. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की मला ऑनलाईन मध्ये यायचं आहे पण ऑनलाईन खूप डिफिकल्ट आहे किंवा ऑनलाईन मध्ये खूप टेक्नॉलॉजी आहे आणि टेक्नॉलॉजीज खूप महाग आहेत. पण मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की आज टेक्नॉलॉजी डे बाय डे अगदी पर डे इम्प्रुव्हमेंट होते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि डेफिनेटली पुऱ्या वर्ल्डला माहिती आहे की इंडियामध्ये कॉस्ट ड्रिव्हन इंडस्ट्री आहे किंवा कॉस्ट ड्रिव्हन कस्टमर्स आहेत. सो कॉस्टचा विचार करूनच आज किती सारे टूल्स असे आहेत की जे फ्री आहेत, बेसिकली फ्री आहेत, आणि भरपूर असे टूल्स आहेत की जे आज कमी कॉस्टमध्ये अवेलेबल आहेत. आणि टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप होतीये की ते जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स तुम्हाला हँडल करणं सुद्धा खूप इझी झालेलं आहे. आणि आज मार्केटमध्ये खूप सारे एम्प्लॉईज सुद्धा तुम्हाला आज भेटू शकतात की जे या सगळ्या टूल्सना इझिली हँडल करू शकतात. तर जे काही बॅरियर्स याच्या आधी होते ते आता राहिलेले नाहीये. तर तुम्ही बिंदासपणे ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये एंटर करायला काहीच हरकत नाहीये. तर आपल्यापैकी कोणाला डिजिटल कोचिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुमचा एखादा प्रोडक्ट आहे की जो तुम्ही कोचिंग करता, कन्सल्टिंग करता, अशा पद्धतीचे जर तुमचे काही प्रोडक्ट्स असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकताय. आपण तुमचा पूर्ण डिजिटली प्रोडक्ट्स लॉन्च करू शकतो आणि तुम्हाला मी पूर्ण गाईड करू शकतो की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन गेलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं स्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन प्रोडक्ट विकला पाहिजे. विकण्यासाठी सुद्धा एक वेगळं स्किल रिक्वायर्ड आहे. ऑनलाईन मध्ये जर तुम्हाला डिजिटल प्रोडक्ट्स विकायचे असतील, म्हणजे तुमचे एज्युकेशनल प्रोडक्ट्स विकायचे असतील, तर त्या ठिकाणी एक वेगळं स्किल असायला पाहिजे आणि त्यासाठी ते सुद्धा तुम्ही सेल करू शकताय. तर तुम्हाला डिजिटल कोचिंगमध्ये कोणतेही कन्सल्टेशन आणि गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकताय. आणि त्याचबरोबर आपल्याला सुप्रीत सांगतोय की ई कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये त्याच्याकडे काही ऑपॉर्च्युनिटी असेल तर तो सुद्धा आपल्याला सांगेल की तो तुम्हाला काय हेल्प करू शकतोय. ते बेसिकली तुम्हाला तुमचा जर का एक रिटेल बिझनेस असेल आणि तुम्हाला जर का त्याचा एक ऑनलाईन प्रेझेन्स जर का बिल्ड करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला हेल्प करू शकतो की एक
म्हणजे हार्डली एक आठवड्यामध्ये तुमचा जो रिटेल बिझनेस आहे तो आपण त्याला ऑनलाईन घेऊन जाऊ शकतो. ओके, सो थोडक्यात आमची पूर्ण टीम तुम्हाला तुमचा पूर्ण ऑफलाईन बिझनेस ऑनलाईन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि स्टार्ट करून त्या ठिकाणी कशा पद्धतीने ऑर्डर्स आणायचे, कशा पद्धतीने कस्टमर्स आणायचे, इथपर्यंत जो काही सेटअप आहे तो सेटअप विथ गायडन्स तुम्हाला फिजिकली आणि विथ टेक्नॉलॉजिकली सेटअप करून देण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतोय. सो त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय. आणि त्याचबरोबर फ्युचरमध्ये सुप्रीतचा ऑलरेडी या टी शर्ट विषयीचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये पण काही अपॉर्च्युनिटी आहे, तर तो सुद्धा थोडक्यात सांगेल की याच्यामध्ये काय भविष्यात अपॉर्च्युनिटी असू शकते किंवा कोण कॉन्टॅक्ट करू शकते सुप्रीतशी. ओके, सो टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपल्याला सुप्रीत डिस्कनेक्ट झालेला आहे, पण सुप्रीत सुद्धा आज ऑनलाईन इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि त्याचा प्रिंट माय टी हा ब्रँड ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश आहे. तो त्याला खूप चांगल्या पद्धतीनं कस्टमर सुद्धा त्या ठिकाणी त्याला अवेलेबल आहेत. तर तोच ब्रँड तो पुढे डेव्हलप करतोय आणि त्याच्यामध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत तो आम्ही तुमच्याशी शेअर करणारच आहे. पुढील काही भागांमध्ये आम्ही तुमच्याशी तो शेअर करू आणि तुम्ही डायरेक्ट सुप्रीतशी कनेक्ट होऊ शकता. येस सुप्रीत, आवाज येतोय का माझा? येस, आता येतोय. मी डिस्कनेक्ट झालेलो मध्ये. येस येस, तर तू बोलू शकतोस का की काही तुझ्याकडे काही भविष्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहेत? बेसिकली जर का आर्टिस्ट वगैरे असतील किंवा ज्यांना त्यांचा स्वतःचा टी शर्टचा ब्रँड वगैरे असं काही लॉन्च करायचा असेल किंवा एखादा आर्ट आय गेस नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर ज्यांना कुणालाही ऑनलाईन काही चालू करायचं असेल, स्वतःचा प्रोडक्ट असेल, तर शॉर्ट मध्ये सांगतो की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण त्याला काहीतरी पुढे घेऊन बनवू शकतो. डेफिनेटली म्हणजे एवढं काही डिफिकल्ट नाही आहे जेवढं वाटतं. एकदम सोपं आहे आणि ते आपल्याला करता येईलच डेफिनेटली. येस, म्हणजे ई कॉमर्स मध्ये जर कोणाला फिजिकल प्रोडक्ट्स कोणाला विकायचे असतील ऑनलाईन मध्ये तर तुम्ही नक्कीच सुप्रीतशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्हाला ऑनलाईनचा सेटअप डेव्हलप करण्यासाठी, ई कॉमर्स मध्ये सेटअप डेव्हलप करण्यासाठी, मग तो अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा तुम्ही स्वतःचा ई कॉमर्सचे वेबसाईट कशा डेव्हलप करू शकता त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सुप्रीत हेल्प करू शकतोय. आणि त्यासाठी तुम्ही सुप्रीतच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता किंवा आमच्या पूर्ण टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता. तुम्हाला नक्कीच डेफिनेटली या ठिकाणी चांगला सपोर्ट भेटणार आहे ऑनलाईनच्या इंडस्ट्रीमध्ये ग्रो करण्यासाठी किंवा एंटर करण्यासाठी. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद, किंवा जे कोणी व्ह्युअर्स आहेत, जे कोणी व्हिडिओज पाहतात त्या सगळ्यांचं धन्यवाद तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुम्ही नेहमीच असं आपण लाईव्ह येणार आहे किंवा नेहमीच अशा पद्धतीचे आपले व्हिडिओज या ठिकाणी येणार आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी कनेक्टेड राहा आणि तुम्हाला जे काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. सो अशाच पद्धतीनं नवीन इन्फॉर्मेशन, नवीन टॉपिक, नवीन विषय, बिझनेसच्या रिलेटेड आपण ट्रिक्स, टेक्निक्स अँड स्ट्रॅटेजीज घेऊन येतोय बिझनेस बाबाच्या माध्यमातून. तर तुम्ही सगळ्यांनी बिझनेस बाबाच्या प्लॅटफॉर्मला लाईक करा, कमेंट करा. युट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुक पेजवर असाल तर लाईक करा आणि कनेक्टेड राहा. डेफिनेटली आपण वर्क टुगेदर, ग्रो टुगेदर, म्हणजे आपण सगळेजण एकत्र काम करू आणि एकत्र ग्रो करू. अशा पद्धतीनेच आपण या ठिकाणी जायचं आहे. आणि आमचं स्लोगनच आहे एम्पॉवर पीपल, एम्पॉवर ह्युमन लाईफ, म्हणजेच लोकांना सक्षम करणे आणि सक्षम समाज घडवणे. सो लोकांना सक्षम करायचं असेल तर त्यांना चांगल्या पद्धतीचं नॉलेज दिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीच्या ट्रिक, टेक्निक्स अँड स्ट्रॅटेजीज दिल्या पाहिजेत, जेणेकरून चांगले उद्योजक घडतील. आणि जेव्हा चांगले उद्योजक घडतील तेव्हा डेफिनेटली औद्योगिक विकासाच्या बरोबर आपला विकास सुद्धा होणार आहे, आपल्या सोसायटीचा विकास होणार आहे आणि डेफिनेटली आपलं नेशन बिल्ड होणार आहे, म्हणजे आपल्या भारत देशाचा सुद्धा विकास होणार आहे. सो त्यासाठी लोकांना सक्षम करणे आणि सक्षम समाज घडवणे हा जो आमचा उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने तुमच्या समोर नेहमीच येत राहणार आहे. सो तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर कनेक्टेड राहा आणि आपण सगळे मिळून हा उद्देश पूर्ण करूया. सो परत एकदा थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.